नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करून बाहेर पडतायत. तात्या, उमेदवारी अर्ज तुमची पहिली प्रतिक्रिया या ठिकाणी धनंजय दादा साळुंखेंचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे पंचायत समितीसाठी आणि तुम्ही बाहेर पडतायत, पहिली प्रतिक्रिया? धनंजय दादाच्या बाबतीत एक खासदारांचा आग्रह म्हणून धनंजय दादाची उमेदवारी मी घेतलेली आहे. या अगोदर मी पंचायत समितीत होतो, धनंजय दादा होता, आमच्या पत्नी होत्या, अख्ख्या आमच्या घराने सगळी पंचायत समितीची सत्ता उपभोगली आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये उभं राहण्याची इच्छा नव्हती, परंतु खासदारांनीच आग्रह केल्यामुळं एखादा धनंजय दादासारखा अनुभवी उमेदवार असावा या उद्देशानं त्यांना उमेदवारी दिली, ती आम्ही स्वीकारली. निश्चितपणे 7 निवडणुकात सुरोडी पंचायत समितीचा गण अबाधित राखला. ही 8वी निवडणूक आहे, म्हणजे 40 वर्ष पूर्ण होतील. 100% या वेळेला 16 पंचायत समिती गणामध्ये अतिशय उच्चांकी 1 नंबरच्या घरानं सुरोडी गणातला उमेदवार हा विजय होईल. तात्या, तुम्ही आमदारकीच्या निवडणुकीला अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजावली होती आणि पुन्हा आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरं जात आहे. निश्चितपणे विधानसभेच्या वेळेला जे तालुक्यामध्ये परिवर्तन झालं त्याच्यापेक्षा मोठी लाट नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आली आणि त्याच्यापेक्षाही आता तीव्र आणि प्रचंड मोठी लाट अशी पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं येणार आहे. या निवडणुकीच्या मध्ये आमच्या बाबतीत वारंवार बोललं जातं तालुक्यातील वरिष्ठ नेत्यांच्याकडनं, विरोधी नेत्यांच्याकडनं, की कोणाला सुरवडीत येऊन लोळवेल, कोणाला कुठे येऊन लोळवेल. पण कोण कोणाला कसं लोळवतं हे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही दाखवलं आणि त्याचीच पुनरावृत्ती जिल्हा परिषद पंचायतीच्या निवडणुकीमध्ये होणार. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपची युती अतिशय समन्वयानं झालेली आहे. खेळीमेळीच्या वातावरणाने झालेले आणि नगरपालिकेच्या पेक्षा अधिक भक्कम युती या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत झालेली आहे. त्यामुळं विजयाची खात्री 100% आम्हाला आहे. कसल्याही परिस्थितीत पंचायत समितीवर हे आमच्या युतीचा झेंडा आणि जिल्हा परिषद फडकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि त्याला कुठल्या आता ज्योतिषाची गरज राहिलेली नाही. प्रचाराचे मुद्दे काय असणार त्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक? प्रचाराचे मुद्दे फक्त विकासावरच आमचे असणार. गेले 30 वर्षात सत्ताधाऱ्यांनी केलेला विकास आणि आता 5 वर्षात, अलीकडच्या 5 वर्षात आता आमच्या सत्ता आल्यापासून, सत्तेत आम्ही आल्यापासून झालेला विकास, ह्याची तुलना आम्ही लोकांच्या समोर मांडणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने निरा देवघरच्या पाण्याचा प्रश्न असेल, डोंबलकोडीचा प्रश्न असेल, MIDCचा नायकवाडीचा प्रश्न असेल, आतापर्यंत जी केलेली अनेक प्रचंड विकास कामाचं पर्व उभं केले खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटलांनी यांनी, आणि हाच मुद्दा आम्ही प्रामुख्यानं लोकांच्या पुढे मांडणार आहोत. प्रचाराचा नारळ कधी असणार? प्रचाराचा नारळ आता फुटल्यासारखाच आहे. कालच पासूनच सुरुवात केली, पण असं का अजून नक्की ठरलं नाही. पण उद्या परवा 1-2 दिवसात, कारण आता आम्हाला फॉर्म परत घेण्याची वाट पाहावी लागणार नाही. आम्ही जेवढे उमेदवार तेवढेच फॉर्म भरलेत, त्यामुळे प्रचाराचा नारळ उद्यापासून सुद्धा आम्ही प्रचार सुरू करू शकतो. 1-2 दिवसात आम्ही एक ठिकाण ठरवून निश्चितपणे आम्ही तुम्हाला त्यावेळेला कळवू. ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील ज्यांनी गेली 8 टर्म या ठिकाणी जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, आपली अबाधित सत्ता या ठिकाणी सुरोडी पंचायत समिती गण असेल, हिंगणगाव जिल्हा परिषद गट असेल, या ठिकाणी राखल्यात आणि विधानसभेला अतिशय महत्वपूर्ण मार्गदर्शकाची भूमिका त्यांनी बजावली. त्याचबरोबर नगर परिषद असेल, या निवडणुकीत अतिशय महत्वाची भूमिका पार पाडून आज तात्या पुन्हा एकदा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मार्गदर्शकाची भूमिका या ठिकाणी बजावत आहेत. आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने. नमस्ते फलटण न्यूज चॅनलसाठी फलटण या ठिकाणी